स्वातंत्र्यवीर सावरकर विचार आणि कार्य, दुर्गेश परुळकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमानाचा वस्तुपाठ. देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या कार्याचा, त्यामागील तत्त्वज्ञानाचा, विचारांचा आज आपण मागोवा घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय दुर्गेश परुळकर यांना. नमस्कार. नमस्कार. दुर्गेश परुळकर हे लेखक, वक्ता, व्याख्याता म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, पितामह भीष्म अशा अनेक व्यक्तिमत्वांचा अभ्यास करून त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान याविषयी त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. मुंबई आणि डोंबिवलीमधल्या विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. विवेकानंद केंद्र डोंबिवलीतर्फे त्यांना कर्मयोगी पुरस्कार, याशिवाय इतरही अनेक संस्थांचे वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हा अर्थातच तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. होय. सावरकरांचाच एक लेख आहे की ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का साजरे करावे. होय. तिथूनच आपण सुरुवात करूया. चालेल. आता ऐतिहासिक पुरुष आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्या पुरुषांची जर नावं आपण बघितली तर ती आपल्याला एक दोन दिसत नाहीत, लक्षावधी दिसतील. आपण जर आपला सगळा गत इतिहास चाळून पाहिला तर किमान लाखाच्या आसपास आपल्याला मिळतील. म्हणून सावरकर म्हणतात की आमच्याकडे नररत्नांची माळ आहे. म्हणून आम्हाला 365 दिवस सुद्धा अपुरे पडतील अशा ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव साजरे करण्यासाठी. मग या पुरुषांचं काय महत्त्व आहे असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. नीट विचार जर आपण केला तर आपण सर्वसामान्य आहोत. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ते बौद्धिक, वैचारिक, भावनिक अशा विविध पातळ्यांवरती अत्यंत उच्च स्तरावरती आहेत. आपण आपल्या कुटुंबासाठी, आपण आपल्या स्वतःसाठी जगतो. तसं या महापुरुषांचं किंवा ऐतिहासिक पुरुषांचं जे जीवन आहे ते त्यांनी स्वतःसाठी ते कधीच जगले नाही. समष्टीसाठी ते समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा एखाद्या तत्वासाठी जीवन खर्ची घातलंय. त्यांना काही पाहिजे होतं का? काहीही नको होतं. त्यांना एकच हवं होतं, ही सगळा समाज, ही सगळी माणसं माझी आहेत आणि सगळ्यांना खरं ज्ञान, खरं सौख्य प्राप्त व्हावं म्हणून मला माझं जीवन प्राप्त झालेलं आहे आणि ते मी त्याच कारणासाठी खर्ची घालीन असा विचार करून जगणारे जे आहेत ते सगळे महापुरुष आहेत. ते सगळे राष्ट्रपुरुष आहेत आणि तेच ऐतिहासिक पुरुषही आहेत अशी सावरकरांची धारणा आहे. आणि त्याच्यात चुकीचं आहे असं आपल्याला अजिबात वाटत नाही. साधं बघा ना, आपल्याकडे महाकवी जरी घेतले तर किती महाकवी होतील. सावरकरांनी महाकवीचा उल्लेख सुरुवातीलाच वाल्मिकी ऋषींपासून केला आहे, कारण ते आद्य कवी आहेत. त्याच्यानंतर व्यास आहेत, कालिदास आहे, भवभूती आहे. ह्यांची आपल्याला संख्या मोजता मोजता कंठाची प्राण येतील इतकी आहे. इतकी मोठी परंपरा. हो, इतकी मोठी आणि चांगली आहे, सुदृढ परंपरा आहे. हे झाले साहित्य क्षेत्रातलं झालं. सामाजिक क्षेत्रात पण आहेत, त्याच्यानंतर ज्ञानाच्या क्षेत्रात आहेत. म्हणजे आपल्याकडे ज्ञानतपस्वी आहेत. तसेच आपल्याकडे शस्त्रांनी लढून शत्रूला परास्त करून विजयाची परंपरा निर्माण करणारे शूरवीर योद्धे पण आहेत. ही सगळे ऐतिहासिक पुरुष आहेत. मग त्या सगळ्यांचं स्मरण का करायचं? तर जसं एखाद्या वडिलांनी काहीतरी जागा घेतलेली असते, काहीतरी प्रॉपर्टी घेतलेली असते, मग ती वंश परंपरेने टिकून राहावी म्हणून ते प्रयत्न करतात की नाही. मग आमच्या जागेची लांबी किती, रुंदी किती, त्याचा प्लॉट नंबर काय, हिस्सा नंबर काय, सगळं त्या मुलाला सांगितलेलं असतं. तो इतिहास त्याला माहिती असतो. मग एवढा मोठा आपला देश, त्या लोकांनी काय काय केलं हे आपल्या लोकांपर्यंत पोचायला नको? ते पोचलं पाहिजे. बरं, त्यांनी केलेल्या कार्याचं वर्णन करायचं झालं तर आपल्याला एक दिवस, एक तास पुरणार आहे का? सतत बरं नवनवीन पिढ्या तयारच होणार आहेत, त्यांच्यापर्यंत पण हे ज्ञान गेलं पाहिजे. म्हणून दरवर्षी साजरं करा. बरोबर. हे केलेच पाहिजे. जर आपण ते केले नाही तर आपण कृतज्ञ ठरू. म्हणजे विचारांचा जागर व्हावा आणि समाजाच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी यासाठी ह्या ऐतिहासिक पुरुषांची जयंती, पुण्यतिथी, वेगवेगळे उत्सव हे साजरे केले. बरं, नुसतं विचार नाही, विचाराच्या जोडीने आचार. कारण नुसते विचार चांगले असून उपयोग नाही. ते विचार ज्या वेळेला आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनात उतरवू त्याला सावरकरांनी फार सुंदर शब्द वापरलाय. सावरकर म्हणतात गुणबळ वाढलं पाहिजे.
हा, गुणबळ हा शब्द इतका सुंदर आहे, कारण त्याच्यात गुण आहेत आणि ते बलवान आहेत. बलवान आहेत, गुणांची ताकद वाढवायची. ताकद वाढवायची आहे आपल्याला, तर राष्ट्र समाज उभं राहील. बरोबर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुढे लोकमान्य टिळकांचा आदर्श होता, त्यांचे ते अनुयायी होते असं म्हटलं जातं. याविषयी सांगाल का? हो. आता सावरकरांनीच त्यांच्या आत्मचरित्रामध्ये गुरुनाम गुरु एकच लोकमान्य टिळक असं म्हटलेलं आहे. मग आता हे आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. सावरकरांनी म्हटलंय, मग ते खरंच आहे का? आपणही पडताळून पाहूया. ज्या वेळेला केसरी वृत्तपत्र निघालं हा, त्यावेळेला सावरकर खूपच लहान होते आणि ते त्यांच्या वाचनात आलं. वडिलांनी त्यांना केसरी वाचायला शिकवला, सावरकरांच्या वडिलांनी. त्याच्यामुळे केसरीच्या संस्कारामधनं सावरकरांचं जीवन घडण्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बरं. मग लोकमान्य टिळकांनी समाज, राष्ट्र ह्याच्यासाठीच स्वतःचं जीवन वाहिलेलं होतं. ते संस्कार कळत नकळत केसरीतून सावरकरांवरती होत गेले. बरं. मग सावरकरांनी असं ठरवलं की जे लोकमान्य टिळक करतायत तेच मला करायचं आहे. मग मला करायचं म्हणजे आपण काय करू शकतो? तर टिळकांचे विचार हे सावरकरांच्या तुलनेमध्ये खूपच सामान्य होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे धाडसाचं विधान होईल. सामान्य या अर्थाने की सर्वसामान्य लोकांना कळावे असे, ह्या दृष्टीने सामान्य. कारण लोकमान्य टिळकांची बुद्धिमत्ता फार उच्च पातळीवरची आहे, पण ते विचार सामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अत्यंत सामान्य पातळीवरती, ज्याला समजावून सांगणे असं म्हणतात, म्हणजे त्या पातळीवर उतरून जाऊन सांगणे, हा. ती जी लवचिकता बुद्धीची आहे ना, ती लोकमान्य टिळकांची आहे. इतका तेजस्वी माणूस, इतका बुद्धिमान माणूस, पण सर्वसामान्य माणसांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी ते स्वतःची पायरी उतरून खालती आले आहेत. म्हणून म्हटलं सामान्य पातळीवरती उतरून काम करणारे. ह्या सर्व गोष्टी लोकमान्य टिळकांच्या, सावरकरांच्या लक्षात आल्या होत्या. म्हणून सावरकरांनी काय ठरवलं, ते जे काम करतायत त्याच्या पुढचं काम मला करायला हवं. कारण हा मार्ग खडतर आहे. त्यांचा मार्ग मला जर निष्कंटक करायचा असेल तर मला त्यांच्या पावलं पुढे निदान 5-10 पावलं तरी गेलं पाहिजे आणि रस्ता स्वच्छ केला पाहिजे, ती वाट मोकळी केली पाहिजे, असं सावरकरांनी ठरवलं. आणि त्यातूनच सावरकरांच्याकडनं निर्माण झाली ती सशस्त्र क्रांतीची सेना. वा. कारण मूळ विचार लोकमान्य टिळकांचे क्रांतीचेच आहेत, पण त्या क्रांती एकदम लोक स्वीकारणार नाहीयेत. हळूहळू त्यांच्यात प्रगती करायला पाहिजे आहे. म्हणून त्या सामान्य माणसाचं बोट धरून वाटचाल करणारे लोकमान्य टिळक आहेत. आणि लोकमान्य टिळकांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून जे त्यांच्या मनात आहेत ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं काम सावरकरांनी केलेलं आहे. म्हणजे चतुसूत्री हा कार्यक्रम आपल्याला लोकमान्य टिळकांनी दिला. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार हे जे सगळे त्यांचे विचार होते ते विचार प्रत्यक्ष कृतीत आणले कोणी? सावरकरांनी. म्हणून 1905 मध्ये ज्या वेळेला बंगालची फाळणी झाली त्या फाळणीच्या वेळेला विदेशी कपड्यांची होळी करायचं सावरकरांनी ठरवलं. महाविद्यालयातला हा तरुण टिळकांना जाऊन भेटला. त्यांनी टिळकांना सांगितलं मला अशी अशी होळी करायची आहे, त्याचं अध्यक्षपद तुम्ही घ्यायचं. आता टिळकांना यांची परीक्षा घ्यायची होती, कारण सावरकर अजून तेवढे मोठे झालेले नव्हते, त्या मार्गावरती होते. म्हणून टिळकांनी त्यांना सांगितलं मी अध्यक्षपद घेतो, माझी एक अट आहे. सावरकरांनी विचारलं कुठली अट? होळीच व्हायला हवी, शेकोटी असेल तर मी येणार नाही. अच्छा. त्यावेळेला सावरकरांनी टिळकांना सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा, होळीच होईल, आम्ही शेकोटीही करणार नाही आहोत. आणि मग त्यांनी 2 गाड्या 3 गाड्या भरून विदेशी कपडे गोळा केले आणि तिथे होळी कुठे करायचं, काय करायचं हे नक्की झालं. पण परत इथे लोकमान्य टिळकांना ह्याची क्षमता बघायची आहे. कोणा मोठ्या वडीलधाऱ्या मंडळीच्या शब्दाला तो बिचकतो का, तो त्याच्या दबावाखाली येतो का? कारण दबावाखाली येऊन कोणतंही राष्ट्रकार्य करता येणार नाहीये. म्हणून टिळकांनी सावरकरांना सांगितलं की ठीक आहे तू म्हणतो तसं आपण करूया, पण जिथे होळी तिथे मी व्याख्यान नाही करणार, दुसरीकडे करायचं. बर. सावरकर म्हणाले चालणार नाही. धगधगणाऱ्या होळीच्या बाजूला तुमचे धगधगणारे विचार पाहिजेत. आणि जर यायचं असेल तर ही अट माझी पाळून या, नाही तर तुमची अट मी पाळणार नाही. हा बाणेदारपणा त्या वयामध्ये होता. आणि इथेच सावरकरांची खरी चुणूक काय आहे, ओळख काय आहे हे लोकमान्य टिळकांना कळले. आणि टिळकांनी मनोमन हसले असतील कदाचित ते मनात आणि म्हणाले त्यांना काळजी करू नको विनायका, मी येतो तिथे. आणि
शेकोटी नाही तर आम्ही होळीच करू हे होळीच करू. म्हणताना हा जो आत्मविश्वास त्या तरुण होय, वयातल्या होय. सावरकरांनी दाखवला तर त्यामध्ये संघटन हे सुद्धा फार मोठं होतं हो हो आणि त्याशिवाय ती होळीचं रूप त्याला आणणं शक्य नव्हतं ना. हो बरोबर आहे. तुम्ही मला सांगा की सावरकरांनी ज्या वेळेला शपथ घेतली त्यावेळेला त्यांचं वय 15 वर्षाचं आहे. वा. त्यानंतर मित्रमेळा झाला आणि मित्रमेळ्यानंतर पुढची सशस्त्र क्रांतिकारकांची संघटना अभिनव भारत म्हणून अभिनव उदयाला आली. हो. मग हे घडलं 1904 मध्ये. तोपर्यंत आपल्या सवंगड्यांच्या समोर व्याख्यानं देण्याचं काम सावरकरांनी केलंय. त्याच्या आधी सावरकरांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या वेळेला त्या एडवर्डचा वाढदिवस साजरा करायचं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी लोकांनी संस्कृत भाषेचा वापर केला होता आणि त्यावेळेला सावरकर त्र्यंबकेश्वरमध्ये होते आणि त्या परकीय राजाला त्या संस्कृत भाषेमध्ये विष्णूची उपमा दिली होती आणि सावरकर चिडले. सावरकर म्हणाले हा परकीयांचा राजा आहे, त्याला देवाचं नाव देऊ नका आणि त्याच्यासाठी तुम्ही जी भाषा वापरली आहे ती आपली गिरवाणवाणी आहे, ती तुम्ही अशुद्ध करता आहात, अच्छा. हे चालणार नाही. काही जणांनी तर असं लिहिलं की हा आमचे वडीलच आहेत. मग सावरकरांच्या मधला क्रांतिकारक तेव्हा जागा झाला आणि तेव्हा तिथल्या भित्तीपत्रिकेवरती त्र्यंबकेश्वरच्या एक पत्रक लावलं गेलं, जर एडवर्ड राजा हा तुमचा बाप म्हणजेच वडील असतील तर तुमचे वडील तुमच्या आईचे कोण, असं त्यावेळेला सावरकरांनी तिथे लावलं होतं आणि तो कार्यक्रम होऊ दिला नाही. प्रयत्न केला त्यांनी तसा. ही जी राष्ट्रभक्तीची म्हणजे म्हणजे सावरकरांना कोणाचा दबाव होता असं नव्हतं, पण लोकमान्य टिळकांना त्यांची प्रत्यक्ष परीक्षा घ्यायची होती, चाचणी घ्यायची होती, म्हणून हे सगळे प्रश्न विचारले. आणि हा न भिणारा आणि राष्ट्रकार्याला स्वतःला झोकून दिलेला हा निर्भीड तरुण आहे. म्हणूनच पुढे सावरकरांच्या विषयी त्यांनी शिफारसपत्र श्यामजी कृष्ण वर्मांना पाठवलं आणि सांगितलं तुम्ही देत असलेली शिष्यवृत्ती विनायक दामोदर सावरकर नावाच्या या तरुणाला द्या, तोच राष्ट्र कार्य करण्यासाठी योग्य आहे. आणि त्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा त्यावेळेला काही सावरकर गेले नव्हते माझ्याविषयी शिफारसपत्र द्या म्हणून सांगायला. म्हणजे गुरुने सुद्धा आपल्या शिष्याला जोखलं आधी, हो, हो. त्यानंतरच त्याच्या नावाची शिफारस केली आणि हो. पुढे सावरकरांच्या हातून अर्थातच मोठं क्रांतिकारी घडलं. नाही, त्याच्यात आणखीन एक गंमत सांगायची आहे ती अशी की जे लोकमान्य टिळकांनी केलं ना तेच सावरकरांनी पुढे केलेलं आहे. त्याचं एक उदाहरण देणं आवश्यक आहे. बरं. ते असं की पहिलं महायुद्ध 1918ला सुरू झालं. त्यावेळेला सावरकर अंदमानात होते. 1920 मध्ये टिळकांचं निधन झालंय. त्याच्यानंतर 1924 सावरकरांची कारागृहातून सुटका झाली तरी रत्नागिरीमध्ये ते बंदिस्त होते, स्थानबद्ध होते. आणि त्या स्थानबद्धतेतून मुक्त होतात न होतात तोच आता दुसरं महायुद्ध येऊन ठेपलेलं आहे. आता पहिल्या महायुद्धाच्या वेळेला लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं माझं वाढलेलं वय, पिकलेले केस ह्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर मला सैन्यात घेणार असाल तर मी तुमच्या बाजूनी पहिल्या महायुद्धात लढायला तयार आहे. हेच गोष्ट दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सावरकरांनी केली. त्याच्यात सावरकर स्वतः सहभागी झाले नाहीत तर हिंदुस्थानमधल्या सगळ्या तरुणांना सांगितलं सैन्यात भरती व्हा. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी रणनीती प्रत्यक्ष कृतीत आणली होती तीच सावरकर पुढे आणतायत. म्हणून जे सावरकरांनी तिथे लिहिलंय गुरुनाम गुरु एकच लोकमान्य, ते अशा पद्धतीने सिद्ध होतं. लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. हो हो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवरायांची आरती लिहिली. तर छत्रपती शिवरायांविषयी त्यांच्या त्या काव्यातून तर भावना व्यक्त झालेल्याच आहेत. होय. पण एकूण शिवाजी महाराजांविषयी त्यांनी काय काय लिहिलंय म्हटलंय त्याविषयी सांगा ना. आता तुम्ही आरतीचा उल्लेख केला. सावरकरांनी शिवाजी महाराजांवरती 4 कवनं लिहिलेली आहेत. बर. त्यातलं पहिलं जे आहे ते श्री शिवगीत आहे, दुसरी शिवाजी महाराजांची आरती आहे, तिसरं शिववीर अशी तिसरी कविता आहे आणि चौथी आपल्याला सर्वांना माहिती असलेली हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. हो. अशा 4 कविता आहेत. आणि इतकंच नाही तर हिंदू पदपादशाही असं एक वेगळं स्वतंत्र पुस्तक. शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांचं अनुकरण करणारे जे वीर आपल्याकडे झाले त्या सगळ्यांचा इतिहास हिंदू पदपादशाहीमध्ये आहे. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा घेतली रायरेश्वराच्या देवळात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची, सावरकर त्यांनीच प्रेरित झाले.
बरं, ही प्रेरणा केवळ सावरकरांना मिळाली आहे का? जर आपण परत थोडासा इतिहास बघण्याचा प्रयत्न केला हां. तर आपल्या असं लक्षात येतं, रवींद्रनाथ ठाकूर हं. यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी आकर्षित केलं. बरं. म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बंगालमधल्या आपल्या बांधवांना कळण्यासाठी बंगाली भाषेत निर्माण केलं. वा. योगी अरविंदांना शिवाजी महाराजांमध्ये जगदंबेचं तेज दिसलं. पारतंत्र्याचा तिमीर दूर करून टाकायचा असेल आणि आपल्याला खरा प्रकाश या समाजामध्ये निर्माण करायचा असेल तर आपल्याला शिवजयंती साजरी केली पाहिजे, म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आरंभ केली. हो, आणि सार्वजनिक उत्सव. सार्वजनिक उत्सव, कारण त्यातनंच आपल्याला प्रेरणा मिळू शकते. बरोबर. हे तर सावरकरांच्या समोर सगळं घडतच होतं. सावरकर त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. मग सावरकर शिवाजी महाराजांपासून दूर कसे जातील? हं. म्हणून मला तर असं वाटतं की सावरकर हे शिवाजी महाराजांचा खरा मावळा आहे, एकनिष्ठ असलेला मावळा आहे. वा. आणि ते आपल्याला पदोपदी समजतं पण. बघा, आता मी तुलना नाही करत आहे, तर इथे अनुकरण सांगतोय. हं. सावरकर शिवाजी महाराजांचं अनुकरण करतायत. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. हो. सावरकरांनी शपथ घेतली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेपर्यंत झुंजेन. यशस्वी झालो तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मी आपला तिरंगा ध्वज फडकवीन. जसं शिवाजी महाराज हे आपल्याला शत्रूला शब्द देतात पण पाळत नाहीत. सावरकरांनी सुद्धा तेच सांगितलंय, शत्रूला शब्द द्यायचा असतो पण पाळायचा नसतो. म्हणून बऱ्याच वेळेला सावरकरांवरती आरोप केले जातात, सावरकरांनी क्षमा मागितली, हे केलं. वास्तविक क्षमा नाही मागितलेली. पण शिवाजी महाराज हे खरोखर अनुकरण करण्यासारखे आहेत, कारण शिवाजी महाराजांनी जी युद्धतंत्र अस्तित्वात आणलं, गनिमी कावा, हा गनिमी कावा त्याला सावरकरांनी शब्द दिलेला आहे, वृकयुद्ध. हं. ते वृकयुद्ध आहे, ही रणनीती सावरकरांना पूर्णपणे पटलेली होती. म्हणून ज्या वेळेला एखादं राज्य पारतंत्र्यामध्ये असतं त्याला जर स्वतंत्र करायचं असेल तर आपल्याला हातात शस्त्र घेतलंच पाहिजे, जसं शिवाजी महाराजांनी शस्त्र हातात घेतलं. आणि त्यांचं म्हणणंच मुळी असं आहे की रामाने त्यांच्या वेळचे राक्षस किंवा त्यांच्या वेळचे खलनायक जे होते त्यांना मारलं, श्रीकृष्णाने त्यांच्या वेळच्या शत्रूला मारलं, शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळाला, मला माझ्या काळातला शत्रू मारायचा आहे पण त्यावेळेला मला माझं शस्त्र घेऊन मारायचं आहे. कारण शस्त्रामध्ये बदल होत गेलेले आहेत. बरोबर. हे जे क्षात्र तेज आहे ना, ही क्षात्र तेजाची परंपरा टिकवण्याचं दायित्व आपलंच आहे. हे लक्षात घेऊन सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची स्थापना केली आहे असं आपल्याला म्हणता येईल. श्रीराम आणि श्रीकृष्ण ही समस्त भारतीयांची दैवत आहेत. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, या घटनेकडे सावरकर कोणत्या दृष्टीने पाहतात? आता साधारणपणे आपण ह्या गोष्टीकडे फक्त एक ती पुराणातनं आलेली गोष्ट किंवा असं या दृष्टीने आपण पाहतो, आपण राजकीय दृष्टीने पाहत नाही. म्हणून मगाशी जे सांगितलं, लोकमान्य टिळकांचा वारसा जे राष्ट्रीय शिक्षण आहे ना, तर अशा गोष्टी राष्ट्रीय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. ते काम सावरकरांनी केलं. म्हणून सावरकरांनी ह्या संदर्भातलं जे लिहिलेलं आहे ते सद्गुण विकृती ह्या प्रकरणामध्ये आपल्याला आढळतं. सावरकर असं म्हणतात की ज्या वेळेला नरकासुराने 16 सहस्र स्त्रिया पळवून नेल्या आणि स्वतःच्या ताब्यात ठेवल्या, आता ह्या स्त्रियांची सुटका करायला हवी. श्रीकृष्ण सुटका करायला गेले, पण त्यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांचा स्वीकार करायला नकार दिला. आता आपण ही गोष्ट द्वापार युगातली आहे. हो. म्हणजे किमान 5 ते 7 हजार वर्षापूर्वीची आहे. आजचे सुद्धा आई वडील घेतील का? मग अशा ज्या मुली आहेत त्या मुलींना जर तिथेच ठेवलं असतं तर काय घडलं असतं? म्हणून सावरकर विचार करायला आपल्याला प्रेरित करतात. समजा ह्या स्त्रिया जर नरकासुराकडेच राहिल्या असत्या तर त्यांना होणारी जी संतती आहे ती राक्षस झाली असती आणि परत आपल्यावरतीच आक्रमण केलं असतं. म्हणजे आपण आपल्या शत्रूंची संख्या वाढवली असती, पण त्यांना जर आपण परत आणलं तर आपल्या शत्रूंची संख्या वाढणार नाही, आणि जरी वाढली तरी इतक्या संख्येने वाढणार नाही. म्हणून श्रीकृष्णाने त्यांना परत आणलं. बरं, परत आणल्यानंतर त्यांचं स्वीकार करायला कोणीच तयार नाही. मग अशा वेळेला ऋषीमुनींनी श्रीकृष्णाला आज्ञा केलेली आहे की तू तिचा पालन करता हो. आता पती म्हटलेलं आहे, सगळेजण पती म्हणतात,
तर पती याचा अर्थ आपल्याला एकच माहिती आहे, नवरा. पण संस्कृत भाषा आहे हो, पतीचा अर्थ वेगवेगळे आहे. इथे पती याचा अर्थ पालन पोषण करणारा. आता सभापती म्हटल्यानंतर काय सभेचा नवरा नसतो ना. हो. राष्ट्रपती पण हा राष्ट्राचा नवरा नाही आहे, तो नियंत्रण ठेवणार आहे. मग असं श्रीकृष्णांनी त्यांचं पालकत्व स्वीकारल्यानंतर त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली की मिळाली नाही. कारण श्रीकृष्ण हा राजा नसला तरी त्या काळचा आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर किंग मेकर होता. हो, खरे. मग त्या किंग मेकरचा आश्रय ज्या स्त्रियांना मिळाला त्यांची प्रतिष्ठा समाजातली वाढली. मग आजच्या राज्यकर्त्यांनी, म्हणजे हे सावरकर कशासाठी लिहित आहेत की वेडावाकडा विचार करू नका, उद्या आपल्यावरती आपण स्वातंत्र्य संपादन केलं आणि ते संपादन केल्यानंतर आपण राज्यकर्ते झालो तर आपल्याला श्रीकृष्णासारखं वागायचं आहे. जर अशी दुर्दैवानी घटना घडलीच तर अशा स्त्रियांना आपण सांभाळायचं आहे आणि त्यांचं सामाजिक प्रतिष्ठाही त्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. ह्या दृष्टीने आपण, आणि म्हणून तो जो नरकासुराचा वध केलेला नरक चतुर्दशी आहे ती ह्या उद्देशाने आपण साजरी करायची आहे. बरं, त्या 16 सहस्त्र नारींचा खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाने उद्धार केला, त्यांना आधार दिलेला होय. आहे आणि प्रतिष्ठाही मिळवून दिली. अशा प्रकारेच सावरकर या घटनेकडे पाहत आहेत. बरोबर. सावरकरांविषयी, त्यांच्या विचारांविषयी काही गैरसमज आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्याच्यामध्ये एक असं नेहमी म्हटलं जातं की सावरकरांनी गायीला कधी देवत्व दिलेलं नाहीये, हो, गायीची पूजा सांगितलेली नाहीये, त्यांनी गायीला फक्त उपयुक्त पशु म्हटलंय. हो. तर यावर थोडा प्रकाश टाका का? अगदी सोपं, म्हणजे त्याच्यावरती खरं तर ना अशी वादविवादाची वेळ किंवा अशी परिस्थिती येऊ नये. गाय हा उपयुक्त पशु आहे हे जसं म्हटलं ना, तेव्हा त्याच्यानंतर सावरकर हेही सांगतायत त्याच्या जोडीनीच की गो पालन करा, गो पूजन नव्हे. सावरकर काय म्हणाले? गो पालन करा, गो पूजन नव्हे. मग हे सावरकर आपल्या परंपरेला सोडून म्हणतायत. मग साधा एक प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे, आपण श्रीकृष्णाला काय म्हणतो? गोपूजक का गोपाल? गोपाल. जो गायीचं पालन करतो तो गोपाल. बरं, आपल्याकडे एक सुभाषित पण आहे किंवा एक श्लोकही आहे, गोग्रास देता बहुपुण्य आहे, गोग्रास देता चरतील गाई, गोपालने कृष्ण प्रसन्न होई. गोपालने कृष्ण प्रसन्न होई. इथे सुद्धा गोपालने आहे, गोपूजने नाही. बरोबर. आणि पालन करणं याचाच अर्थ ते एका परीने पूजन झालं. हो ना. ती आई आहे असं तिला मानलंय. सावरकर त्यालाही सांगतात तिला आई मानू नका. कशासाठी सांगतात? म्हणजे आई मानायला हरकत नाहीये, पण आई म्हणून देवता मानू नका आणि पूजा करू नका. ती दूध देते, त्या दुधावरती आपलं पोषण होतं म्हणून ती आई मान्य. पण तरी सुद्धा आई आपली जनावर नाहीये, जनावराची उपमा तिला देऊ नका असं त्यांना सांगायचं आहे. बरं, ह्याचा अर्थ गोहत्या करायला परवानगी द्या असंही होत नाहीये. सावरकरांनी सांगितलंय जो गायीचं खरं रक्षण करतो तोच गोपालक आहे. नुसती गोपूजा करून चालणार नाही. केवळ, म्हणजे सावरकरांचा शब्दही ते आहे, केवळ गोपूजन करून चालणार नाही, गोपालनही करणं महत्वाचं आहे. म्हणजे जर कोणी गायीची हत्या करत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही शासन केलं पाहिजे. गोपालन जर करायचं असेल, गोपूजन करायचं असेल तर ते हरिसिंग नलवासारखं करा, असं उदाहरण सावरकरांनी दिलेलं आहे. देवाविषयी सावरकरांचे विचार काय होते? म्हणजे देव मानत होते का सावरकर? देव मानत होते की नाही ते आपण नंतर त्याचं उत्तर देऊया. म्हणजे जी उदाहरणं दिली की प्रत्येकाला ठरवता येईल की ते मानत होते की नाही, ज्याचं त्यांनी ठरवावं. आस्तिक की नास्तिक, आस्तिक होते का नास्तिक होते. वर्ष 1953, महिना डिसेंबर, दिनांक 11, पुण्याच्या नारद मंदिरामध्ये सावरकरांचं भाषण होतं. त्या भाषणाच्या आधी वेदमंत्र म्हटले गेले. ते वेदमंत्र म्हणून झाल्यानंतर सावरकर काय म्हणाले ते मी सावरकरांच्याच शब्दात सांगतो. आता जे मंत्र म्हटले गेले ते राष्ट्रीय गीत आहे. आर्यांचे पहिले राष्ट्रगीत ते हे वेदमंत्र आहेत. लाखो वर्षापूर्वी उषककाली ते रचले गेले. त्यावर राष्ट्राची उभारणी झाली. वेदमंत्र रचणारा खरा कवी होता तो एक महान उद्गाता होता असं सावरकर म्हणतात. आता एवढंच नाही तर ते असं म्हणालेले आहेत की वेदमंत्रात जो ओज आहे, गंभीर अर्थ आहे, तो जर कळला तर वेदविद्या जिवंत ठेवायची की नाही हा प्रश्नच राहणार नाही. वेदविद्या गेली तर हिंदुत्व गेलं,
वेदविद्या संसाराच्या सर्व गोष्टींचं मूळ आहे. वटवृक्षाचं बीज लहान असलं तरी वृक्ष प्रचंड असतो. हो. त्याप्रमाणे वेदात औद्योगिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, थोडक्यात संपूर्ण जैविक तत्वज्ञान आपल्याला वेदांमध्ये आढळतं. आणि म्हणून सावरकर म्हणतात वेदामृत सर्वांना पिऊ द्या. तसं दुसरी गोष्ट अशी की श्रीरामाने भिल्लिणीची बोरं खाल्ली, श्रीकृष्णाने दासीपुत्र विदुर याच्या घरी कण्यांचा भात खाल्ला, ऋषींनी द्रौपदीच्या थाळीतली भाजी खाल्ली. मग हे सगळं जर केलं तर आपण अस्पृश्यता, जातीभेद कशासाठी मानायचा? म्हणजे इथे सावरकर कोणाचे दाखले देत आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि कुठले दाखले दिलेले आहेत ते. दुसरी गोष्ट अशी की सावरकर ज्या वेळेला अंदमानात आहेत त्यावेळेला खूप आजारी होते आणि आता आपण काही जगणार नाही असं सावरकरांना वाटलं. त्यावेळेला मृत्यूशय्येवर नावाची कविता सावरकरांनी लिहिली आहे. बापरे. त्या कवितेत सावरकर असं म्हणतात, परतट प्रदेश तो अनोळखी तेथे, सुखकर प्रवास करवी जे असे असे, ओळखीचे पत्र आम्हा जवळ स्वये, भगवान श्रीकृष्णाचे. याचा अर्थ असा, पहिलं तट असं जे काही म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा आपल्याला घ्यावा लागेल की आपण या इहलोकात जगतो. इहलोकानंतर म्हणजे हे जीवन संपल्यानंतर आपल्या वेगळ्या जीवनाला आरंभ होणार आहे. ते मृत्यूनंतरचं जीवन असेल. मग तिथलं जीवन कसं आहे याचं मला काहीच पत्ता नाही आहे. इथे मी ओळखीचे आहेत प्रदेश सगळे, मी इथे निर्भीडपणे फिरू शकतो, पण जो प्रदेशच मी पाहिलेला नाही आहे त्या प्रदेशात प्रवेश केल्यानंतर मी कसं जगणार, कसा वावरणार हे मला कळत नाही आहे. पण मला भीती बाळगायचं कारण नाही, कारण श्रीकृष्णाचं ओळखपत्र माझ्याकडे आहे असं सावरकर म्हणतात. आणि पुढे असं आहे की आत्मोद्धाराच्या संदर्भामध्ये सावरकरांनी म्हटलेलं आहे, त्याचा आपण विचार करूया. कारण असं ना की मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, म्हणजे राष्ट्रातून मुक्तता घ्यायची आहे, पारतंत्र्यातून मुक्त व्हायचं आहे. कारण राष्ट्रातलं परतंत्र आहे, त्या परतंत्र राष्ट्राचं रूपांतर स्वतंत्र राष्ट्रात करायचं आहे, ही सुद्धा मुक्तीच आहे. मग कशातनं मुक्ती? पारतंत्र्यातून मुक्ती. म्हणजे सावरकरांनी मुक्ती याचा अर्थ केवळ पारलौकिक नाही ठेवला, इहलोकात सुद्धा मुक्तीची आवश्यकता आहे. आता कशी? म्हणजे सावरकर वेगळं सांगतायत का? तर मूळ तत्वज्ञान जर बघितलं, असो तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, हेच सगळं तत्वज्ञान सावरकर आपल्याला सांगतायत. मग ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतलेला आहे ते, आणि रामायण, वेद, उपनिषद ह्यांचे दाखले ते देत आहेत, तर ते सावरकर देव मानत होते की मानत नव्हते, आस्तिक होते का नास्तिक होते? त्याच्याही पुढे मी आणखीन तुम्हाला सांगतो की समजा एकदा देवानी, देव जो आपण मानतो तो आणि सावरकर ज्याला देव मानतात याचा जमीन आसमानाचा फरक आहे. सावरकर विश्वाच्या देवाची पूजा करणारे आहेत आणि सावरकर ते असं म्हणतात की एखादी गोष्ट आपल्याला द्यायची नाही असं त्या परमेश्वरांनी ठरवलं तर आपल्याला ती मिळणार आहे. मग ह्याचं उदाहरण कुठलं देत आहेत सावरकर? तर सावरकर म्हणतात की आपलं जहाज हे ज्या वेळेला समुद्राच्या पाण्यावरून अगदी सुखनैव चाललेलं असतं तोपर्यंत आपल्याला काही, आणि ते खरं कौतुक करतात, विज्ञानाने ही आमच्यात निर्माण केलेला विश्वास आहे की आम्ही समुद्र तरून जाऊ शकतो. बरोबर. पण उद्या तिथे वादळ निर्माण केलं तर ते जहाज जे आज तरंगतंय त्याचा अहंकार, त्याचा अभिमान आम्हाला बाळगता येणार नाही. तो विश्वाचा देव आहे. आणि हा विश्वाचा देव कसा? तर तेही पुढे जाऊन सांगतात, दशांगुळे उरला, हे जे सांगितलं जातं ना, हा आमचा सनातन धर्म आहे असं सावरकर सांगतात. त्याच्यावरून ठरवावं प्रत्येकाने की सावरकर आस्तिक होते, नास्तिक होते, देव मानत होते की नव्हते. मी उत्तर द्यायचं कारणच नाही. सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते आणि ज्ञानार्जन हा त्यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणता येईल. तर याविषयी थोडं सांगाल का? विज्ञाननिष्ठ सावरकर, मग त्यांची विज्ञान दृष्टी नेमकी काय ते आपल्याला समजून घ्यायला हवं. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. देवावरती किंवा एखादा असा चमत्कार वगैरे घडला की स्वतःला विज्ञाननिष्ठ समजणारी लोक ताबडतोब ते धुडकावून लावत. असं धुडकावून लावणारे सावरकर नव्हते. उदाहरणार्थ पुनर्जन्म, पुनर्जन्माच्या काही घटना सावरकरांच्या समोर ज्या वेळेला आल्या त्यावेळेला सावरकरांनी एक विधान केलं आहे. पुनर्जन्म आहे की नाही हा विज्ञानासमोर पडलेला मोठा प्रश्न आहे किंवा ते कोडं आहे असं विज्ञाननिष्ठ लोकांनी समजलं पाहिजे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा.
आता आम्हाला विज्ञान कळलंय, आता कळायचं काहीच बाकीचं राहिलेलं नाही, असं म्हणणं म्हणजे ही बुद्धीची अवहेलना करण्यासारखं आहे. अच्छा. आपल्याला काय करायला पाहिजे, तर सावरकर जे सांगतात विज्ञान किती आहे, विज्ञान दृष्टी काय आहे, तर ते सांगताना सावरकर असं म्हणाले की जगामध्ये ज्ञान अनंत आहे. त्या अनंत ज्ञानाच्या मानाने माणसाने संपादन केलेलं ज्ञान हे शांत आहे, म्हणजे अल्प आहे. अगदी अल्प. मग त्या अल्प ज्ञानाच्या जोरावर अनंत असलेल्या ज्ञानाला माणसाने आव्हान द्यायचं का, हा प्रश्न ज्याला पडतो तो खरा विज्ञाननिष्ठ. तो एकदम नाकारणार नाही, तो स्वीकारणारही नाही कदाचित, तो त्याचा पडताळा घेईल आणि मग काय ते आपलं मत मांडेल. आणि एखादं खरोखरच कठीण प्रश्न असेल तर तो कठीण प्रश्न म्हणजे ते विज्ञानाने आपल्याला घातलेलं कोडं आहे असं म्हणून तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. असं जो करतो तो बुद्धिनिष्ठ पण आहे आणि विज्ञाननिष्ठ पण आहे, असं सावरकरांना सांगायचं आहे. वा. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीसाठी दल उभं केलं, अभिनव भारत सारख्या संघटनेची त्यांनी स्थापना केली आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये भरती व्हावं असं आवाहन केलं. हो. तर त्यामागचा हेतू काय? बरोबर आहे. आता ही जेव्हा आव्हान केलं ना, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ आलेला नव्हता पण येऊन ठेपला होता. त्यावेळेला सावरकरांच्या असं लक्षात आलं की दुसरं महायुद्ध येणार आहे. त्यांनी सांगितलंय, ते अगदी सूत्ररूपात सांगितलंय असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला ते असं म्हणाले की बुटक्या जपानांच्या लांब सावल्या मला गंगासागरात दिसरायत, म्हणजे बंगालच्या उपसागरात, म्हणजे तिथून आक्रमण होणार आहे, हा त्याचा अर्थ होतो. मग ह्यापासून जर ब्रिटिश सरकारला स्वतःला वाचवायचं असेल तर त्याची योजना माझ्याकडे आहे. म्हणून सावरकर स्वतः त्यावेळेचे व्हॉइसरॉय लिनलिथगो यांना जाऊन भेटलेत आणि त्यांना सांगितलंय की तुम्हाला या दुसऱ्या महायुद्धामध्ये लढण्यासाठी सैन्य लागणार, तुम्ही तुमच्या देशातलं सैन्य आणू नाही शकणार इथे, म्हणजे तुम्हाला इथलं विश्वासू सैन्य हवं आहे. मग ते विश्वासू सैन्य मी तुम्हाला देतो, आमच्या इथली तरुण घ्या. आणि तरुणांना सांगितलं तुम्ही सैन्यात भरती व्हा. मग ते भरती व्हा हे सांगताना सावरकर त्यांना असं म्हणाले की मी समजा आज सशस्त्र सैन्य तयार करण्याची प्रतिज्ञा घेतली किंवा प्रयत्न केला तरी सुद्धा मला परत अंदमानातच पाठवतील. त्याच्याऐवजी आता ब्रिटिशच अडचणीत सापडले, त्यांना या देशामध्ये शस्त्रास्त्र निर्माण करावी लागतील, त्याच्यासाठी त्यांना माणसं लागतील. ती माणसं म्हणून तुम्हीच जा, म्हणजे तुम्हाला शस्त्र निर्मितीचं कार्य कळेल, शस्त्र चालवायचं कसं तेच शिकवतील. आज शस्त्र हातातही द्यायला तयार नाही आहेत, खरेदी करायलाही परवानगी नाही आहे, पण ते तुमच्या हातात शस्त्र देतील, ते शस्त्र घ्या, सैन्यात भरती व्हा. एकाने प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला भरती व्हायला सांगतात पण ते बॉन्ड लिहून घेणार ना, त्याचं काय करायचं? सावरकर म्हणाले सगळ्या अटी मान्य करा, पण ते तंत्र शिकून घ्या, तुम्ही ते तंत्र शिकून घ्या, सगळं मान्य करा, शस्त्रही हातात घ्या. योग्य वेळ आली की त्या शस्त्राची नळी ब्रिटिशांच्या नरड्याला लावा आणि स्वातंत्र्य घ्या. तेच घडलं. आता याचं उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम देणार आहे. ते असं आहे की सुभाष बाबू आपल्याला माहिती आहे, आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्यावेळेला त्यांच्या समोर, ते ज्या वेळेला सिंगापूरला लढत होते त्यावेळेला समोर ब्रिटिशांच्या बरोबर आपलं भारतीय सैन्यही होतं. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष गोळीबार सुरू झाला त्यावेळेला सुभाष बाबूंच्या असं लक्षात आलं की ते जे सैनिक आहेत त्या आपल्या बाजूनीच ब्रिटिशांची लढत आहेत, कारण त्या सैनिकांना तिथे कळून चुकलं की हे ब्रिटिशांचं सैन्य आपलं हित व्हावं असा विचार करतच नाहीये. मग त्यांच्यासाठी का, आणि हे तर सैन्य आपलंच सैन्य आहे, सुभाषबाबूंचं सैन्य म्हणजे, ते लगेच इकडे वळले आणि त्यांच्याशी लढले, म्हणून ते सिंगापूर मिळालं. आता या बाबतीमध्ये जपानचा J.C. ओहसावा नावाचा एक लेखक आहे, त्यांनी द टू ग्रेट इंडियन्स नावाचं पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक दुसऱ्या महायुद्धावरतीच आधारित आहे. त्यानंतर त्यांनी एक त्याची डायरी लिहिली आहे. त्या डायरीमध्ये तो काय म्हणतोय ना ते बघा. फेब्रुवारी महिन्यात जपानने सिंगापूरवर आक्रमण केलं. ब्रिटिश सैन्यातील हिंदी सैनिकांचा अडथळा जबरदस्त होता. जपानमधल्या सैन्याला अनेक अडथळे दूर करण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागला. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सेनेचे प्रमुख आघाडीवर होते. ब्रिटिश सैनिकांना हिंदुस्थानातल्या हिंदी सैनिकांबद्दल कोणत्याही प्रकारे आपुलकी नव्हती. त्याचबरोबर त्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी आत्मीयता नव्हती. ही गोष्ट हिंदी लोक सैनिकांनी विशेषत्वाने
जाणली आणि योग्य क्षण आल्याबरोबर सावरकरांनी जे सांगितलं होतं, संधी आली की त्याच गोळ्या ब्रिटिशांच्या नरड्याला लावा, तेच कृत्य त्यांच्याकडनं घडलं. आणि पुढे असं झालं ना की ज्या वेळेला देशाला, हिंदुस्थानला आता स्वातंत्र्य देणं भाग पडतंय, हे ॲटलींना तिथल्या त्यांच्या संसदेमुळे सांगावं लागलं. त्याचं कारण सांगताना 2 कारणं सांगितलेले आहेत ॲटलींनी. ती सांगितले ब्रिटिश सत्तांतर करावं लागतंय कारण भारतीय सैन्य ब्रिटिश सरकारशी प्रामाणिक राहिलं नाही, आणि दुसरी गोष्ट, भारतावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं सैन्य ब्रिटिश सरकार भारतात ठेवू शकत नाही. याचाच अर्थ सावरकरांनी जे सैन्यात भरती व्हा हे सांगितलं, त्या कारणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. सावरकरांचे विचार, त्यांचं कार्य, कृती या प्रत्येक विषयाला वेगवेगळे अनेक पैलू आहेत. होय. आणि आज अगदी त्यातल्या काही घटकांचा आपण वेगवान आढावा ज्याला म्हणता येईल असा घेतला. दुर्गेश परुळकर, आपण इथे आलात आणि आम्हाला हे विचार उलगडून सांगितलेत, समजावून सांगितलेत, त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर, विचार आणि कार्य, दुर्गेश परुळकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.